हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. देवाची कृपा, अल्कोहोलिक अनॉनिमसच्या कार्यक्रमाची मदत आत्तापर्यंत दारूच्या घातक घोटापासून दूर आहे. आजची तारीख 21 सप्टेंबर 2025. पनवेलच्या मनशांती समूहाला 5 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. समूहाच्या सर्व सभासदांचं अभिनंदन. परमेश्वराकडे प्रार्थना की या समूहाला नवीन सभासदापर्यंत पोहोचण्याकरता जे काय लागेल, शक्ती, ताकद, पैसे, ते सगळं परमेश्वराने या समूहाच्या सभासदांना द्यावं, म्हणजे आजूबाजूच्या परिसरातल्या प्रत्येक नवीन सभासदापर्यंत हा संदेश पोहोचेल. आजचा माझा विषय आहे होम ग्रुप. कदाचित मला सुपारी देणारे, सुपारी म्हणजे ठोकायची सुपारी नाही, आपली गरिबाची सुपारी म्हणजे शेअरिंग करायची सुपारी देणाऱ्या सभासदाचा किंवा विषय ठरवणाऱ्या सभासदाच्या डोक्यात काय होतं मला माहीत नाही. पण माझा विषय ए ग्रुप नाही, माझा विषय होम ग्रुप आहे. त्याच्यामुळे मी सर्व्हिस स्ट्रक्चरबद्दल बोलणार नाही. मी होम ग्रुपबद्दल, माझ्या रिकव्हरीमध्ये आणि माझ्या सर्व्हिसमध्ये होम ग्रुपचं काय योगदान आहे त्याबद्दल बोलणार आहे. मला विषय 45 मिनटं दिला आहे. एक स्पीकर काहीतरी कमी झाला, त्याच्यामुळे 1.25 तास बोला म्हणून आधी सांगितलं होतं. त्याच्यामुळे मी किती वेळ बोलायचं ते हे ठरवतील चेअरमन साहेब. शर्ट खेचायचा माझा, त्याच्यामुळे हां असू दे ना, 2 तास बोलायचं आहे ना. अजून चिकन आहे, नंतर चिकन अजून शिजवायला घेतलेली आत्ताशी चिकन, त्यामुळे वेळ लागेल, काय काळजी करू नका. आणि मी 5.5 तास 6 तास प्रवासात घालवून आलेलो आहे, त्यामुळे मी काय 45 मिनटं 1 तासाच्या खाली काय बोलणार नाही. त्याच्यामुळे तू किती शर्ट घेतला तरी विठ्ठल पीला ओळखत होतात तुम्ही. तर विठ्ठल पी बेल खिशात घालून बसायचं, हे बोंबल तिचे आहे काय तुला बोंबलाय. चला, मी पहिले माझी स्टोरी सांगतो. मी वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्कोहोलिक अनॉनिमसचा निरोप मिळाला. डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, ठाणे, भिवंडी समूहाचे सभासद सुभाष के आणि माझे वडील या तिघांच्या प्रयत्नामुळे मला निरोप मिळाला. माझ्या केस पेपरवरती तारीख आहे 15 जून 1989. त्या दिवशी केस पेपरच्या मागे डॉक्टरनी लिहून दिलेलं आहे, ॲडवाईस टू अल्कोहोलिक अनॉनिमस क्रॉनिक अल्कोहोलिक सुभाष के, नवभारत शाळा, ब्राह्मणाळी, भिवंडी, मंगळवार शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता. 15 जून 1989. डॉक्टरांनी मला एकच प्रश्न विचारला, काल रात्री किती प्याला, कोणाबरोबर प्याला, आठवत नाही, असं कधी होतं का? म्हटलं अहो होतं काय, होण्यासाठीच तर पितो आहे. मला एवढे प्रॉब्लेम्स आहेत, माझा बाप येडधवा आहे, माझा साहेब येडधवा आहे, माझं हे जेवढ्या चांगल्या वाईट शिव्या येत होत्या तेवढ्या मी समोर डॉक्टरांच्या घातल्या. आणि म्हटलं म्हणून तुम्ही पितो. ते मला काय हरकत नाही, या ब्लड टेस्ट कर, या गोळ्या घे आणि मागे लिहिलेल्या ठिकाणी तू जाऊन ये. मी दुसऱ्या दिवशी लगेच मीटिंग रूमच्या इथे खिडकीतनं बघून गेलो आणि साधारणपणे एक 5-6 जणं बसलेले होते. ते सगळे म्हातारे होते, पांढरे केसवाले, किंवा आमच्याकडे भिवंडीला लाल केस करायची पद्धत आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड लावून. आणि त्यांचे सगळ्यांचे ओठ पांढरे होते, त्याच्यामुळे ते सगळे हातभट्टी पिणारे असावेत बहुता. तर मी म्हटलं ही जागा माझी नाही, कारण माझं वय 29 आहे, माझं लग्न झालेलं नाही, मी कोणाला त्रास देत नाही, माझ्या दारूचं काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे या म्हाताऱ्या लोकांमध्ये कशाला जाऊन बसायचं मरायला, हट मी नाही येणार इथे. मला ज्या मित्रांनी घेऊन गेलेला होता त्या मित्रांनी 2-3 महिन्यानंतर मला विचारलं, काय रे तिकडे गेला होतास का? म्हटलं अरे त्या शाळेमध्ये SSCला पहिला आळवलं म्हणून माझं नाव, माझ्या भावाचं नाव, माझ्या बहिणीचं नाव, माझे वडील त्याच्यात हेडमास्तर, माझी आई तिथे मास्तर, आणि त्या शाळेत बेवडा बंद करायला मी कुठे जाऊ, मी नाही जात, मला लाज वाटते. ते म्हणाला की दारू पिऊन वाकडा तिकडा त्या शाळेच्या समोरून चालतो, ते तुला चालतं, आणि दारू बंद करायला शाळेत जायला तुला चालणार नाही, चल मी येतो तुझ्याबरोबर. आणि तो दिवस होता, आणखी 2 दिवसांनी येईल, 23 सप्टेंबर 1989. 36 वर्ष पूर्ण होतील. परवा पहिली मीटिंग केली मी. दारूपासून दूर राहून 35 वर्ष 11 महिने आणि काही दिवस झालेले आहेत. 10 ऑक्टोबरला पूर्ण होतील 36 वर्ष. जगलो, वाचलो, जिवंत राहिलो, प्यालो नाही तर. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी मी मीटिंगला आलो. मला सनतभाई नावाचे रिवायवर ठाण्याचे सभासद जे आत्ता वारले काही दिवसापूर्वी, त्यांनी मद्यपाश आजार सांगितला हिंदीमध्ये. कोणाला प्रश्न आहे का विचारा सांगितलं, मी लगेच हात वर केला. म्हटलं ये आदमी अभी जो बात किया, कारण त्यांनी हिंदीत शेअरिंग केलं होतं, वो डॉक्टर है क्या? तो ते सतीश सनत भाई लगेच धावत आले, म्हणाले मैं डॉक्टर नहीं, मैं पेशेंट हूँ, मैं आप बीती बताया.
मतलब तुम्हारे पास क्या प्रूफ है ये बीमारी है? ते म्हणाला ऐसा करो अगला मीटिंग में आ जाओ, मैं तुमको प्रूफ देता हूँ. त्यांनी तिकडनं येऊन 3 टॉक्स बाय बिल डब्ल्यू टू मेडिकल सोसायटीत पॅम्पलेट दिलं, लगेच वाचून काढलं, लगेच डॉक्टरला जाऊन भेटलो, लगेच मित्रांना भेटलो. ते म्हणाला आम्हाला माहिती आहे सगळं, KEMला आम्ही PSM नावाचा सब्जेक्ट असतो त्यात आम्ही मिटिंग केल्यात. म्हणजे यायला मला नाही सांगितलं. अरे तू पिऊन येऊन दवाखान्यासमोर शिव्या दिल्या असतास ना आम्हाला, त्याच्यामुळे म्हणून तुला सांगितलं नाही. ही सगळी बॅकग्राऊंड घेतली. त्याच्या आधीचा इतिहास असा आहे, 11 वर्ष दारू प्यालो, पहिली 5 वर्ष गपचूप प्यालो, फार काय कोणाला कळलं नाही, म्हणजे आईवडिलांना पण कळलं नाही. आणि नंतरची 6 वर्ष सगळ्यांना कळलं. मला वाटतं तुम्हाला दोघांमधला फरक कळला असेल, जो बेवडा बसला असेल त्याला कळलं असेल फरक काय. तब्येतीची वाट लागली, पैशाची वाट लागली, कामधंद्याची वाट लागली, घरामध्ये वाट लागली, सामाजिक स्थान काय राहिलंच नाही. म्हणजे मी जेव्हा लग्नाच्या बाजारात उभं राहिलो तेव्हा माझ्या वडिलांना 2 पोरं आहेत हेच लोकांना माहीत नव्हतं. हळूच कोणीतरी विचारलं, सरांची पहिल्या बायकोचा हा पोरगा आहे का? तेव्हा मला आईने सांगितलं, अरे मेल्या तू कुठे गेला नाहीस ना, ना कधी मैताला गेला, ना कधी बारशाला गेला, ना कधी लग्नाला गेला. तुम्ही आपलं एक तूही भगवान टाईट असायचे, त्याच्यामुळे समाजामध्ये स्थानच नव्हतं. समाजातलं स्थान खालीविली आलं नाही, स्थानच नव्हतं. दारू पिऊन अल्कोहोलिक सनासच्या मीटिंगमध्ये आलो, वाट लावलेली होती, ऐकायला लागलो. त्या 4 भिंतीमध्ये बसल्यानंतर एक जादू झाली, ती म्हणजे मी न ऐकणारा माणूस आहे. म्हणजे मला सांगितलं 5 वर्षाचा असताना नवीन घोडा आणलेला आहे, भिवंडीत टांगे चालायचे, या घोड्याजवळ जाऊ नका. 5 वर्षाचं पोरगं. आई झोपल्यानंतर 1 वाजता 2 वाजता दुपारी चाळीतल्या सगळ्या पोरांना गोळा केलं, म्हटलं मी जाऊन दाखवतो घोड्याजवळ. आणि पायाचा किती झाटूवर अंगठा असेल त्याच्याने असं असं पुढे गेलो, घोड्याजवळ गेलो. घोड्याने घोड्याचं काम केलं, जवळ आलं, टॅन उडवलं आणि उडवलं मला. सगळे घरात चाळीतले धावत आले आणि प्रत्येकजण विचारतो, तुला सांगितलं होतं जाऊ नको, मग तू का गेला? आता माझं वय 66 आहे, अजूनही मी त्या प्रश्नाचं उत्तर शोधतोच आहे की करू नको सांगितलं की मुद्दाम करायचं. दर शनिवारी मारुती देवळात जायचो, वर्षातनं एकदा रंग लावायचे. रंग लावल्यानंतर तिथे 4-5 फडकी लावून ठेवायचे. मारुतीचा शेंदूर लावला की तिथे जाऊन ते फडक्याला बोट लावायचं. मी पहिला जायचो आणि अख्ख्या मारुतीला हात लावायचो आणि सगळीकडे टिक 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 बोटं फिरून यायचं. तो पुजारी मला विचारता, का करतो असं तू? म्हटलं कधीतरी होणारच आहे ना असं. ते म्हणाला, अरे कधीतरी होईल, 2-3 महिने लागतील, तो पण राहू दे ना चांगलं. आज मला प्रश्न पडलेला आहे की करू नको सांगितलं तर मी का करतो, त्याचं उत्तर मी शोधायचा प्रयत्न करतो. अजूनही मला उत्तर सापडलेलं नाही आणि अजूनही त्या स्वभाव गुणातनं मी दूर झालेलं नाही. अल्कोहोलिक सनासच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर माझ्यामध्ये बदल होत गेला. माझं लग्न झालेलं नव्हतं, लग्न झालं. माझा म्हातारा स्पॉन्सर होता, त्याने सांगितलं त्या मुलीला सांगायचं मी दारू पित होतो म्हणून. हे हसतायत बघा ते. त्यामुळे मी किती हसलो असेल मनातल्या मनात तेव्हा विचार करा तुम्ही. आता काय करणार, मरता क्या नाही करता. स्पॉन्सर घेतलेला, स्पॉन्सरचं ऐकलं तर दारू बंद राहते वगैरे वगैरे सांगितलं मी त्या पोरीला. ती काय बोलली नाही, काय नाही. नंतर 2 दिवसांनी ती सांगितलं आपलं काय जमायचं नाही, तेरा अलग मार्ग, अलग माझा मार्ग. मी बोंबलत स्पॉन्सरकडे गेलं. ते म्हणलं ठीक आहे हरकत नाही. कारण तेव्हा बरेच लोक न सांगता लग्न केल्यामुळे त्यांच्या मीटिंग बंद झाल्या होत्या. त्यांच्या बायका तर ॲलॉनॉनमध्ये आल्या नाहीच, पण त्याला सांगितलं तंगडं तोडून पुन्हा त्या दारुड्यांच्या मीटिंगला गेलास तर. कारण त्यांच्या मीटिंग झाल्या होत्या बंद. त्यामुळे गुरुजींनी बहुतेक त्या हेतूने मला सांगितलं की त्या बाईला सांगायचं. पण माझ्या बाबतीत चमत्कार बरेच झालेले आहेत. म्हणजे मी चमत्काराबद्दल बोलायला लागलो तर अख्खी नाईट विजिल मी एकटाच चालवेल. फ्रँक बिंग चालवायचं तशी मी पण एकटा नाईट विजिल चालू शकतो. माझ्या आयुष्यातले चमत्कार, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्या मुलीने परत फोन करून सांगितलं की आपण एकदा भेटूया म्हणून. तिच्या शाळेतल्या हेडमास्टर आणखी 2-4 मास्तरांनी काय काय सांगितलं तिला. आणि मग तिने मला येऊन सांगितलं की लग्नाच्या बाजारात सगळेच जण खोटं बोलतात, तू खरं बोलणारा माणूस पहिला भेटला मला, आपण लग्न करूया. ठीक आहे म्हटलं लग्न करूया. मग साखरपुडा वगैरे झाला, यथावकाश सगळं झालं. मग रजिस्टर लग्न करण्यावरून वडिलांची वाद झाला. 4थ्या पायरीतली रिजेंटमेंट आपली होतीच 20-25 पानाची, त्यात आणखी नवीन भर पडली, हम देख लेगा हमारा. त्याच्यामुळे रजिस्टर लग्न केलं, स्वतंत्रपणे राहायला सुरुवात केलं. आणि माझं दुसरं घर झालं. माझं पहिलं घर आईवडिलांचं जिथे राहत होतो लहानपणापासून ते 29 वर्षापर्यंत, 30व्या वर्षी मी दुसऱ्या घरात राहायला गेलो. माझा विषय होम ग्रुप आहे, त्यामुळे त्याला धरून धरून मी पुढे जातो. त्या घरामध्ये मी 2-1 वर्ष राहिलो. बायको, मी
पोरगी झाली 2-4 वर्षानंतर, पोरीचं आजारपण झालं, पोरीचं शिक्षण झालं, शाळेत जायला लागली. मी धंदा करायचो, विश्वनाथ गुरुजी वारले, मग मी अनिल डी स्पॉन्सर घेतला. हे मी मुद्दाम सांगतो कारण मी मागे शेअर केलं होतं की मेलेल्या स्पॉन्सरच्या नावाने गळा करणारे चिकार लोक आहेत. त्यामुळे इथेच पनवेलमध्ये माझ्या अंगावर धावून आलेले बरेच लोक होते, ओल्ड टायमर, 40-45 वर्ष वगैरे. तर तुम्ही म्हटलं असं काय नाही बाबा, मी पुस्तकात जे लिहिले ते बोलतो की स्पॉन्सर घ्यावा, नवीन असतानाच स्पॉन्सर घ्यावा, मग तुमचा स्पॉन्सर मेल्यावर नाही घेतला तरी चालेल असं कुठे लिहिलेलं नाही आहे. तर मेलेल्या स्पॉन्सरच्या नावाने गळा काढण्यात काय अर्थ नाही. आमचा दादरचा सुनील होता, तो सांगायचा त्या पहिल्या स्पॉन्सरचा 13वा व्हायच्या दुसरा स्पॉन्सर घ्यायचा, असं मला स्पॉन्सरने सांगून ठेवलेलं. त्यामुळे गुरुजी गेल्यानंतर मी अनिल डींकडे गेलो. अनिल डी गुजराती माणूस होता, त्यामुळे त्याने मी सारखं जाऊन पिडायचो, माझा धंदा करतो, हा पैसे देत नाही, असं झालं तसं झालं. ते म्हणाला तू धंद्यापेक्षा नोकरी चांगली करशील. त्याच्यामुळे स्पॉन्सरच्या शब्दामध्ये जादू असते. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये नोकरी चालत आली आणि मी फार्मसी ग्रॅज्युएट असल्यामुळे आधी सगळे उद्योग करून झाले होते माझे, मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, याव त्याव. आणि मग मी मास्टर झालो फार्मसी कॉलेजला. यथावकाश 10 वर्ष मास्तरकीची झाल्यानंतर माझी मुलगी मोठी झाली होती, माझे आईवडील बोलायला लागले होते जे बोलत नव्हते, सगळं चांगलं चाललं होतं. भिवंडीत राहत होतो, परिस्थिती पैशाची बरी चाललेली होती. त्याच्यामुळे दुसरी जागा घेतली, त्याच्या माझं 3रं घर आलं, अपूर्वा बिल्डिंग भिवंडीची. छोटीशी जागा होती पण आम्ही 3 जण खुश होतो. आईवडील सासू सासरे जवळच असायचे, माझं कॉलेज, बायकोची शाळा, पोरीची शाळा, पोरीचं बेबी सिटिंग, हे सगळं अर्धा तासात स्कूटरवरती करून यायचो. मी खुश होतो. मंगळवार शनिवार भिवंडी ग्रुपची मीटिंग असायची, आठवड्यातनं 1दा किंवा 2दा भिवंडीच्या बाहेर मीटिंगला जायचो. त्याच्यानंतर मग नोकरी गेल्यानंतर मग मी भिवंडीमध्ये 3रं घर घेतलं मी. मग लहान घरातून मोठ्या घरात गेलो, पैसे वगैरे होते, कर्ज नाही काढलं मी आजपर्यंत, एकदा पण कर्ज नाही काढलं. घरासाठी पण मी कर्ज नाही काढलं, जेवढे होते तेवढ्यामध्येच भागवलं. बिल्डरला सांगितलं एवढेच आहेत, देतोच तर दे, नाही तर गेला तेल लावत. तो म्हणाला असं बोलणारा पहिलाच माणूस भेटला आम्हाला, ये बाबा तुझ्याकडे जे असेल ते घेऊन ये, तुला जागा देतो मी. त्याच्यामुळे 3रं घर झालं माझं. आणि नोकरी गेलेली असल्यामुळे मी 2 दिवस खुरमांडी घालून बसलो होतो, असा खूप नम्र होतो कारण वाट लागली होती. आणि मग बायको आणि आई दोघीजणी अशा पदर खोचून मस्तपैकी आल्या. ते म्हणाले ही नोकरी जाईल हे इतके दिवस आम्ही तुला सांगत होतो. तोपर्यंत अनिल डी गेलेले होते आणि शंकर माझे स्पॉन्सर झालेले होते. ते म्हणाले आम्ही सांगितल्यावर तू आणि तुझा तो म्हातारा स्पॉन्सर आम्हाला अक्कल शिकवायचे, दिस टू शॅल पास वन डे ॲट ए टाईम, आता घ्या घालून म्हणाले. ह्याच भाषेमध्ये माझी आई आणि माझी बायको माझ्याशी बोलायला लागली, पण मीच प्रचंड घाणेरड्या शिव्या द्यायचो, त्याच्यामुळे त्या पण द्यायला लागल्या होत्या माझ्याबरोबर. त्याच्यामुळे गेलो रडत स्पॉन्सरकडे. स्पॉन्सरने झालं काय तुझं काय म्हणणं आहे? म्हणाले मी तुला आयडिया सांगतो, एमध्ये कामधंदा न करता कसं राहायचं त्याच्याकरता मी तुला 10 लोकांचे नंबर देतो. याची शेंडी त्याला लावायची, रिहॅबमध्ये ॲडमिट करायचं, त्याच्यातनं 2-3 हजार काढायचे, श्रीमंत माणूस बघायचा, त्याचा फॉलोअप करायचा, हे असे सगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये बरं चालतं. म्हणाले तुम्ही एमध्ये टिकून राहता, तुमची इमेज खराब होते पण एमध्ये टिकून राहता तुम्ही, त्यामुळे हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय तुझ्याकडे LLBची डिग्री आहे, तू पोस्ट ग्रॅज्युएशन कर, त्याचा मास्टर हो. मी तसं ठरवलं. ठाणा कोर्टात वकिली करायला लागलो. 2 वर्ष मेंबरकडे होतो, श्रीकांत नावाचा. आता परवा त्याचा 25वा वाढदिवस आहे. LLM पूर्ण झालं माझं. 55% मिळाले. मी जनरल कॅटेगरीवाला असताना 55% मिळवणं आवश्यक होतं. आणि माझ्या वकिलाला सांगितलं मला 55% मार्क मिळाले. ते म्हणाले उद्यापासून इथे दिसला नाही पाहिजेस तू. म्हटलं मग मी भिवंडी कोर्टात प्रॅक्टिस करीन. ते म्हणाले तिथे पण नाही दिसला पाहिजे. म्हटलं असं का? ते म्हणाले तुझा जन्म मास्तरकी करण्यासाठी झालेला आहे, त्यामुळे तू आता कोर्टात वकिली करायला येऊ नकोस. त्याच्यामुळे कालच मी त्याला परत प्रश्न विचारला, म्हटलं असं का रे? ते म्हणाले अरे मी 3 दिवस विचार केला मग तुला सांगितलं, तुझं काय बरं वाईट झालं असतं तर त्याला जबाबदार मी होतो, तरी पण मी विचार करून तुला असं बोललो. त्याच्यामुळे मी ते सगळं बंद केलं आणि सरळ मास्तरकी सुरू केली. छोटीशी केली, मोठी केली. पहिले सोनावणे कॉलेज कल्याण, मग ठाणा कॉलेज, लॉ कॉलेज, मग सिद्धार्थ कॉलेज, मग प्रिन्सिपल, मग आंबेडकर कॉलेज, मग विद्यापीठ झाल्यानंतर रिटायर, ठाणा सब कॅम्पसचं प्रिन्सिपल, ओरिएंटल सानपाडा कॉलेजला प्रिन्सिपल, हे सगळं करून 2020 साली सकोच्छ झालं आणि माझी नोकरी संपलेली आहे. इन द मीन टाईम मुलीचं शिक्षण पूर्ण झालं होतं. मुलगी पुण्याला शिकली, त्याच्यानंतर TISSमध्ये होती, PhD करायला फ्रान्सला गेली, नंतर मग तिथं इंग्लंडमध्ये नोकरी पकडली. आता आम्ही गेलो होतो तेव्हा रजिस्टर लग्न झालं. जर्मन जावई आहे, त्याच्यामुळे ते दोघं सुखाने नांदत आहेत.
इथे येतील तेव्हा रजिस्टर लग्न झालेलं असल्यामुळे इथे काहीतरी विधी करायच्या बायकोची आयडिया आहे. तर आज रोजी बघायला गेलो तर माझं वय 66, मला ऐकायला कमी येतं, गुडघे दुखतात त्यावेळी काठी घेऊन चालतो, अनेक प्रॉब्लेम्स आहेत, मूळव्याध आहे, स्पॉन्डिलायसिस आहे, गुडघे दुखतात, ह्या फ्रोझन शोल्डर आहे आणि उत्तमातलं आहे अजून. म्हणजे मारामारी करायला मी ट्रेनमध्ये असा लगेच जातो तर दोघं तिघंजण सांगतात, ओ काका जाऊ द्या ना, तो गप बसलाय ना, आता तुम्ही गप बसा ना, तुम्ही कशाला उत्तमात दाखवतात, त्यांनी एक मारली तर मुताल तुम्ही, कायला हुशारी करता त्याशी. पण माझा उत्तमात काय अजून गेलेलं नाही 36 वर्षाच्या सोबऱ्याटीनंतरसुद्धा. तर तुम्हाला असं वाटत असेल की 36 वर्ष म्हणजे मागे ते मिलिंदचे असेल, माझ्या बीच्या काय नाही, मी मागे बघतो अधूनमधून चायला काय आहे का आपल्या चुकून कोणी दिलं असेल तर आपल्याला लागेल. त्याच्यामुळे मी मुंबईत राहायला आलो भाड्याने, तेव्हा माझं 4थं घर झालं. भिवंडी मुंबईत आलो मी, पहिल्यांदा राहायला गेलो काळा चौकीला. काळा चौकीवरनं मग मी आलो कॉलेजच्या क्वार्टर्समध्ये, टेरेसवरती मला 600-700 छोटाचा ब्लॉक दिला. तिथून गेलो मी खाली आझादनगरला, आता आमच्या हेमंतदादांबरोबर बोलत होतो, आदर्शनगर आझादनगरला राहिलो. आझादनगरमधनं मी वरळीला गेलो, आदर्शनगरमध्ये राहिलो, वरळीहून 2 जागा बदलल्या आणि आता मी शिवाजी पार्कच्या जवळपास राहायला आलेलो आहे. त्यामुळे माझी एवढी घरं झाली, त्यामुळे माझे एवढे होम ग्रुप झालेले आहेत. आलं लक्षात तुमच्या? होम ग्रुप म्हणजे काय? घराजवळचा ग्रुप असतो त्याला होम ग्रुप म्हणायचं. जिथे मी कम्फर्टेबल असतो, मला 4 लोकांशी बोलावंसं वाटतं, तिथे माझा होम ग्रुप. जिथे मला मतदानाचा अधिकार आहे तो माझा होम ग्रुप. तर माझा विषय आहे होम ग्रुप. ग्रेपवाईनमधली काही आर्टिकल सिलेक्टेड त्यांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिलेली आहेत, जवळजवळ 90 आर्टिकल्स या पुस्तिकेमध्ये आहेत. आणि शिवाय बेस्ट ऑफ ग्रेपवाईनचं व्हॉल्यूम 3 आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 7-8 चॅप्टर दिलेले आहेत, त्यातला एक द होम ग्रुप नावाचा आहे. त्यामुळे माझा विषय द होम ग्रुप आहे. माझा विषय ए ग्रुप आणि ह्यांनी सांगितलेली ती पायरी बिरी ते काय आपला विषय नाही आहे. आपला विषय होम ग्रुपमध्ये काय होतं. माझा अनुभव असा आहे होम ग्रुपमध्ये काय होतं. पहिली गोष्ट म्हणजे होम ग्रुप आणि मदर ग्रुप याच्यातला फरक सांगतो. आई एकच असते ना, जन्म घालणारी आई एकच असते. त्यामुळे माझा मदर ग्रुप भिवंडी आहे. मी भिवंडी सोडून मुंबईला जेव्हा राहायला आलो तेव्हा काळा चौकीला मी राहत होतो, पण मला तिथे सांगितलं काळा चौकीचे 2 ओल्ड टायमर आहेत ते तुला चावतील, तर तू तिकडे जाऊ नकोस. मग मी शोधत होतो. मी मनसुखबरोबर गेलो रेल्वे हॉस्पिटलला. मनसुख खुश होता. तो म्हणाला, अरे तुला साल्या इंग्रजी बोलता येतं ना, चल माझ्यावर. त्याने डायरेक्ट मला डीनकडे घेऊन गेला रेल्वे हॉस्पिटलच्या आणि म्हणाला, इनके साथ बात करो, हमको जगा मागता. आम्ही तिथे चटई टाकून बसायचो. जाणारे येणारे पेशंट आम्हाला काहीतरी विचारायचे 7 नंबर कुठे वगैरे, काय दिलाच नव्हता. आता AC हॉल दिलेला आहे, तो माणसं नाहीत चायला, तिथे 3 माणसं असतात त्या AC हॉलमध्ये. तर माझा होम ग्रुप तिथे करणार होतो, पण ते नंतर त्यांनी बाहेरच काढला. इथे पण बसू नका म्हणून सांगितलं, बंद केला. मग तिथून मी गेलो पुन्हा. मी माझ्या स्पॉन्सर सुनीलकडे भुणभुण करायला लागलो. तो म्हणाला, तू तुला फक्त रविवारी शक्य आहे, बाकी मी एकदा शिवडीला गेलो होतो, पण शिवडीला तिथले तो जॉन डो होते ना, त्यांना पोटात गोळा आला की हा आला तर आपल्या पोटावर पाहिल. तर ते म्हणायला लागले, ओल्ड टायमर म्हणजे तुम्ही काय फक्त शेअरिंग करणार का, भारी भारी चहा कधी वाटणार तुम्ही. मग मी सुनीलला सांगितलं. सुनील म्हणा, त्याला तू नको आहे म्हणून तुझ्या फटाके लावतोय तो खाली, तिथनं पळ तू आता. मग मी गेलो दादरच्या एकता ग्रुपमध्ये, जिथे तो सुरू केला होता बऱ्याच ओल्ड टायमर लोकांनी. त्यातले कोण ठिकाणार नव्हते, सगळे गायब झालेले होते. इकडे तिकडे काठीबिठी घेऊन यायचे ते अधूनमधून बघायला, पण ते सगळे गायब झालेले होते. त्यामुळे मी तो होम ग्रुप केला माझा, एकता ग्रुप, राजा शिवाजी विद्यालय, दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता. त्याच्यानंतर करोना सुरू झाला. त्याच्यानंतर करोनामध्ये तिकडे जाणं कठीण झालं. माझं वय वाढलं, मी इकडे राहतो आणि टिळक ब्रिज क्रॉस करून पलीकडे जायचं, म्हणून मग करोनानंतर तो ग्रुप चालू करायला कोणी गेलंच नाही. मग मी इथे अनायासे माझ्याजवळ आनंद समूह सुरू झालेला होता, कबूतरखाना दादर पश्चिम, आणि तिथे जैन हॉस्पिटल म्हणून आहे, तिथे रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता. आता एवढे माझे होम ग्रुप झालेले आहेत. आता मी तुम्हाला होम ग्रुप म्हणजे काय ते नक्की चांगल्या अनुभवातून सांगू शकतो. तो मगाशी ओल्ड टायमर जे बोलत होते त्यांनी मला सांगितले, पाहुण्याच्या काठीने साप मारण्यासाठी आमच्याकडे असं असं चालते. तुमची भांडणं सोडवायला मी नाही आलेलो. तुमची भांडणं सोडवायची असेल तर बिझनेस मीटिंग बोलवा, त्याच्यामध्ये लाथा खा, म्हणजे त्याच्यातनं मार्ग निघेल. मी तुमची भांडणं सोडवायला किंवा लालबागचा राजा मी तुम्हाला उपदेश द्यायला आलो, मग असं असं करून मग तुम्ही नमस्कार करणार, हे धंदे करायला मी आलेले नाही. मी फक्त माझे अनुभव सांगणार आहे. बरोबर आहे. स्पष्ट बोलणारा, परखड बोलणारा माणूस म्हणून मी नावाजलेला आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम.
होम ग्रुपमध्ये काय होतं, होम ग्रुपमध्ये रिकव्हरीची सुरुवात झाली. होम ग्रुपमध्ये माझी सोब्रायटी वाढायला लागली. होम ग्रुपमध्ये मला कळलं कोणीतरी माझ्यावर प्रेम करतं, नाही तर कुत्रं विचारत नव्हतं मला. हो, आमचा सतीश नेहमी सांगायचा, चायला रस्त्यात कोणी मला पत्ता विचारला तरी मी खुश व्हायचो, कारण माझ्याशी कोणी बोलायचंच नाही. बायको बोलायची नाही, पोरं बोलायची नाहीत, आई वडील बोलायचे नाहीत, साहेब बोलायचं नाही, नोकरी नव्हती, बोलणार कोण. पहिल्यांदा मला होम ग्रुपमध्ये कळलं, आमचे कल्याणचे आनंदसी होते, ते लांबून हाकवायचे, काय श्रीधर कसा आहेस, ते लोकांना सांगायचे, हा फार्मसी ग्रॅज्युएट आहे. अहो म्हटलं हे सांगा नका, कशाला सांगताय. माझ्यावरती प्रेम करायला कोणीतरी आहे, होम ग्रुपमधली माणसं. तर ती भावना मला मिळाली. त्याच्यानंतर माझ्या गरजा बाजूला ठेवून इतरांच्या गरजा पुढे करायला पाहिजे. कोणीतरी भिवंडीला बाहेरून आलेला असेल तर माझं शेअरिंग लवकर आवरून त्याला शेअरिंग द्यायला पाहिजे, हे मी शिकलो. त्याच्यानंतर माझ्या समूहाच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या काय काय आहेत त्याच्यासाठी मला आवर घातला पाहिजे, हे मी होम ग्रुपमध्ये शिकलो. त्याच्यानंतर सेवेची पहिली संधी, तुम्हाला माहिती आहे ओल्ड टाईमवर लगेच ढकलतात. अरे तू सोबर राहायचं असेल तुला तर तू चेअरमन हो. अर्धे लोक दारू प्यालेत, त्यातले अर्धे लोक दारू प्यालेले आहेत चेअरमन केल्यामुळे, पण तरी पण ओल्ड टाईमवर काय आपला हट्ट सोडत नाहीत. ते आपले नवीन दिसला हा टिकेल असं वाटतंय की ढकला याला. त्याच्यामुळे सगळ्या सेवेच्या पदांवरती लिहिलेलं आहे 2 वर्षाची सोबॅरिटी कमीत कमी असायला पाहिजे. ग्रुपच्या सेक्रेटरीसाठी हे त्याचं काय बघ रे, वाचते बघ, ए ग्रुप पॅम्पलेटमध्ये सगळीकडे लिहिले 2 वर्ष सोबॅरिटी कमीत कमी पाहिजे, पण आपल्याकडे 3-4 महिने झाले की त्याला ढकलतात लगेच सेवेमध्ये. नाही इथला नाही बाहेरचा आवाज येतो, इथला नाही बाहेरचा आवाज. त्याच्यामुळे त्याला ढकलतात सेवेमध्ये. ज्याचं त्यांनी ठरवायचं, जो ढकलला जातो तो बिचारा मजबुरीमध्ये मरता क्या नाही करता म्हणून जातो. ढकलणारा असतो त्याच्या तो म्हणतो 4-6 लोकांना ढकलले, 1-2 टिकले, उरलेले 4 गेले प्याले तरी काय बिघडत नाही, आपलं प्रपोर्शन चांगलं आहे, 50% टिकतात. पण असं करू नका. चांगल्या माणसाला तुम्ही धंद्याला लावताय त्यावेळेस 4-6 महिने सोबर असताना विनाकारण त्याला सेक्रेटरी चेअरमन वगैरे करू नका. त्याची सोबॅरिटी निदान 1 वर्षाचा वाढदिवस होऊ दे यार त्याचा, मग त्याला बसवा ना तिकडे. ओल्ड टायमर पहिल्या बाकावर बसतात किंवा शेवटच्या बाकावर बसून मग मोबाईलवरती SMS पाठवतात, व्हॉट्सअप पाठवतात, याला शेअरिंग देऊ नको, याला शेअरिंग दे. आणि चहा वाटायला न्यू कमर, अरे आम्ही सांगतो त्याला चहा वाटायला कशाला बसवतं, त्याला पहिल्या बेंचवर बसून ऐकू दे ना झालं नो. ते ओल्ड टायमर चहा वाटायला तुम्ही, मीटिंग चालवायला तुम्ही, आम्ही फक्त लॉर्ड फॉकलंड बसणार. ते मॅकडोनाल्डमध्ये असतो ना असा बाबा, ते पुण्यामध्ये खरंच असं एक बेसून बसवायचं बरं का. मी काय केलं, मी नालायक माणूस आहे ना, मी त्याच्या शेजारी 2 खुर्च्या घेतल्या आणि मी पण असाच जाऊन बसलो बाळासाहेब. त्याच्यामुळे लोक हैराण झाले, बाळासाहेबांच्या बाजूला हा पण असाच बसला. म्हटलं बाळासाहेब काय आकाशातनं घेऊन आलेत काय, असं बसायचं, मी पण बसू शकतो. 1.5 वर्ष सोबर, पण लय माज मला. त्याच्यामुळे हे असल्या ओल्ट्यामधच्या खुजल्या मी केल्यात आणि माझ्या पण बऱ्याच लोकांनी केल्यात, काय मी काय सोडलेलं नाही मला कोणी. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल 36 वर्ष म्हणजे आता मस्तपैकी आज शांत माणूस असेल, असं अजिबात नाही झालेलं. आमचे हनुमंत दादा आहेत का, हनुमंत दादा, ते नेहमी सांगतात ओ असलं काही शेअर करू नका हो तुम्ही. मी 25 वर्षानंतर माझ्या घरी रिमोट फोडला, बायकोचा पोरीचा राग आला म्हणून, आणि मी शेअर केलं. ते येऊन सांगायला अहो असं नका हो करू तुम्ही शेअरिंग. बबन होतं माझ्यावर. म्हणाला काय झालं, तर म्हणाला आम्हाला वाटतं काय उपटाला 25 वर्ष सोबत राहायची चायला, काय उपयोग आहे याचा. तुम्ही तुला कोणी सांगितलं 25 वर्षानंतर रिमोट नसतो फोडायचं म्हणून, तू पण घरी जाऊन फोड ना तिच्या आईला, तुला कोणी सांगितलं. त्याच्यामुळे म्हणाले अरे आपल्या सगळ्यांमध्ये बदल व्हायला पाहिजे. प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज वगैरे सगळी थिअरी आहे, तो होत नाही रे. आता मी 32 वर्ष सोबॅरिटीनंतर माझ्या मुलीकडे गेलो तेव्हा माझ्या मुलीने हळूच बायकोला म्हणजे आईला विचारला, हल्ली हे जरा बदलल्यात का. किती वर्षांनी विचारलं, 32 वर्षानंतर. बायको म्हणाली आता म्हातारा झाला आहे, आता कार्यक्रम वगैरे घेतला असेल आणि आता तो कार्यक्रम सांगतो, त्यामुळे त्याला झक मारून चांगलं राहावं लागत असेल म्हणून त्याच्यात बदल झाला असेल. त्याच्यामुळे बदल होणं एवढं सोपं नाही. विशेषतः ॲलनॉन भगिनीनं हात जोडून विनंती, माझं काहीतरी 2 चांगली वाक्य असतील ती घरी जाऊन नवऱ्याला पिडू नका. त्यांनी म्हाताऱ्यांनी सोडलं, तू का नाही सोडत. अरे मी दुपारची झोप सोडली आणि सनदच्या बायकोनी ऐकलं. सनदची बायको त्याला पिडायला लागली, तू दुपारी झोपायचं नाही. सनद म्हणाला अरे चायला असलं शेअर करू नको ना रे बाबा, तू आमच्या पोटावर का पाय चाल्या. त्याच्यामुळे ॲलनॉन भगिनी हात जोडून विनंती आहे, तुलना करू नका. यू आर नॉट कॉज, यू आर नॉट क्युअर, हे लक्षात ठेवा. तुम्ही सांगून दारुड्या ऐकणारच नाही. जो 4 दिवसांनी ऐकणार आहे त्याच्याऐवजी तो अजिबात ऐकणार नाही.
त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये मला कळलं की अल्कोहोलिक अनॉनिमसची तत्त्व मला माझ्या होम ग्रुपमध्ये कळायला लागली. त्याच्यानंतर इतरांबरोबर काम कसं करायचं ते मला कळालं. आत्ता माझा जो शेवटचा जो होम ग्रुप आहे ना, खरं तो होता म्हणायला पाहिजे, कारण आमच्या चालू मिटिंगमधनं आम्हाला बाहेर काढलं ट्रस्टीनी. त्यांनी सांगितलं ज्या आधीच्या ट्रस्टीनी परवानगी दिली त्याची 3 वर्ष संपली, नवीन ट्रस्टीनी तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळे निघा बाहेर. आमच्याबरोबर निलेश होता, रोटरी क्लब, जय, सगळं झालं, काय उपयोग नाही त्याचा, बाहेर काढले. आम्ही बाहेर आपले त्या कचरा कोंडीजवळ हात जोडून शेअरिंग करत होतो. 2-3 आठवडे केलं असं. नंतर मग कंटाळले लोक, म्हणाले जाऊ दे सध्या बंद करू, पुढे काय होईल ते होईल. माझ्या होम ग्रुपमध्ये मी सगळ्यात कमी सोब्रायटीचा माणूस आहे. मी 35 वर्ष, सिमेश 36 वर्ष, कृष्णन 37 वर्ष, त्याच्यानंतर सिप्रियन 39 वर्ष, शांताराम 41 वर्ष, रमेश 42 वर्ष. तर मला हे कसे घडते वाचायला सांगतात, पण मी खुश असतो. कारण अरे मला आईवडिलांचं कधी ऐकलं नाही, आता आईवडील राहिले पण नाही. स्पॉन्सर माझा आत्ता जो आहे तो 12 वर्ष सोब्रायटीवाला आहे, त्यामुळे त्याचं ऐकत नाही आहे असं बाकीच्यांना वाटत असेल, पण मी ऐकतो त्याचं. त्याच्यामुळे माझ्या होम ग्रुपमध्ये मी काय शिकलो, तर पहिली गोष्ट म्हणजे ऐकून घ्यायला शिकलो. माझ्यापेक्षा वयस्कर लोक आहेत, खरंच त्यांची सोब्रायटी चांगली आहे. काही लोकांनी त्यांच्यातनं काय बदल झालेले आहेत ते सांगितलेले आहेत. सिप्रियनची आत्ता बायको वारली, त्यांनी त्याचे अनुभव सांगितले. मला पहिल्यांदा आईला मेली तर मेली बायको, काय फरक पडते आई. त्यानंतर मी अरे तो रडतोय झाल्या आणि तू त्याची खिल्ली उडवतोय, लाज वाटायला पाहिजे मनातल्या मनात तुला. त्याच्यामुळे मी ओल्ड टायमरकडनं शिकलो. माझा आयडियल होम ग्रुप जो आहे ना, त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे सांगू का तुम्हाला? गंमत आहे. मी एक यादी बनवलेली आहे, त्या पुस्तकामध्ये पण एका ठिकाणी त्यांनी छानपैकी दिलेलं आहे. आयडियल होम ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्या गोष्टी मी छानपैकी तुम्हाला सांगतो. आयडियल होम ग्रुपमध्ये एक ए मेंबर असा असावा की जो न सांगता काम करेल. कळलं ना तुम्हाला? म्हणजे तो आल्याबरोबर लगेच खुर्च्या लावायला लागतो, तो आल्याबरोबर ॲस्ट्रे आता नसतात, पूर्वी ॲस्ट्रे असायचे, तो सगळं करतो. शेवटी लाईट बंद करतो, चावी सिक्युरिटीवाल्याकडे नेऊन देतो, फळे पुसतो, हे सगळं तो करतो. असा एखादा ए ग्रुप मेंबर एखाद्या प्रत्येक ग्रुपमध्ये असतो, माहिती आहे ना तुम्हाला. मी पण होतो एकेकाळी. मीच चहा सांगायचो, मीच चहा वाटायचो, मीच चहावाल्याचे पैसे द्यायचो, मीच मिटिंग चालवायचो. पण जास्त दिवस दारुड्याचं सातत्य हा काय स्वभाव नाही ना. त्याच्यामुळे 3-4 महिन्यानंतर मी म्हणायला लागलो, हे सगळे ओल्ड टायमर बाहेर जाऊन बसतात, कारण तिकडनं येणाऱ्या ॲलोनान बायका ह्यांना बघायच्या असतात. ते म्हणाले पायताणकडून हाणीन साल्या तुला, काहीतरी बडबडू नको. मी म्हटलं मी एकटा सगळे फळे पुसतो, बाकीचे सगळे बाहेर जाऊन बसतात. तुमचे बापू होते, बापूंचं माझं प्रेमाचे संबंध आहे, बापू सांभाळून घ्यायचे. बापू म्हणाले हे बघ तुला काय घरी बोलवायला कोणी आलेलं नव्हतं, तू आला नाहीस तर याची मिटिंग काही बंद पडणार नाही. त्याच्यामुळे तुला ह्याच्यातून आनंद मिळत नसेल तर तू करू नकोस. आणि मी पुढच्या मिटिंगपासून 7:30ची मिटिंग 7:45ला यायचो, 9ची मिटिंग 8:45ला सोडून जायचं. मला वाटलं बहुतेक 2-3 आठवड्यात ग्रुप बंद पडेल, पण तसं अजिबात झालं नाही. कुणीतरी तो ग्रुप माझ्यापेक्षा चांगला नसेल सांभाळला, कदाचित काही गोष्टींमध्ये माझ्यापेक्षा चांगला सांभाळला असेल, पण त्यांनी तो खूप चांगला सांभाळला आणि माझी जिरली. पहिली गोष्ट मला कळलं की सातत्य हा माझा गाढव आहे मी, त्यामुळे सातत्य मला जमत नाही. तर माझा आयडियल होम ग्रुप कसा असावा, तर त्याच्यात एक माणूस असा असावा की जो सगळी कामं करेल. तिच्या आईला आपल्याला काय करायला नाही लागलं. आपण लॉर्ड फॉकलंड लालबागचा राजा नुसतं नमस्कार करायचा. कळलं ना तुम्हाला? मी असा नमस्कार कोण करता, हां ते कळलं त्याला बघ. त्याच्यानंतर प्रत्येक होम ग्रुपमध्ये एखादा डेडिकेटेड ओल्ड टायमर असावा. म्हणजे तो जॉन डो नसावा, खुजल्या करणारा नसावा, मागून SMS करणारा, व्हॉट्सअप करणारा नसावा. आमच्या मुलुंड ग्रुपमध्ये मी पाहिलेला आहे. तो काय त्याचं नाव मला आठवत नाही, मुलुंड ग्रुपमधला एक ख्रिश्चन माणूस होता. तो विचारल्याशिवाय बोलायचाच नाही, अगदी बिझनेस मिटिंगमध्ये सुद्धा. तर एखादा ओल्ड टायमर असावा की ज्याच्याशी जाऊन प्रत्येकाला बोलावंसं वाटतं, काहीतरी खुजली असेल कुठे तर ती त्याच्याकडे जाऊन शेअर करावीशी वाटते, असा एखादा ओल्ड टायमर असावा. त्याच्यानंतर एखादा 12 स्टेपर असावा, जो आला निरोप की चालला. आमचा शंकर आहे चेंबूरचा, आमचा हा गुरु रोड सगळा मला ओळखतो, अमुक आहे तमुक आहे. अरे पण त्याच्यामुळे लाखो लोक आलेले आहेत ना. आमचा हा होता सुभाष होता, त्याच्यामुळे हजारो लोक एमध्ये आलेले आहेत.
त्यामुळे प्रत्येक होम ग्रुपमध्ये असा एखादा आयडियल माणूस असावा की जो काहीही अपेक्षा न करता, त्याच्याकडनं तुम्ही टोकन घेतलं पाहिजे पहिल्या वर्षाचं वगैरे, असं काय त्याच्या काही अपेक्षा नसलेला 12 स्टेपर असतो, तो त्याच्या आनंदामध्ये असतो. आणि अल्कोहोलिक सनसमध्ये गंमत माहिती आहे का, आमचं स्पॉन्सर सांगायचं नेहमी की अल्कोहोलिक सनसचा कार्यक्रम म्हणजे ते 7 आंधळे आणि 1 हत्तीसारखं आहे. हत्तीने जिथे खांबाला पायाला हात लावला तो म्हणतो हत्ती खांबासारखा, ज्याने शेपटाला हात लावला तो म्हणतो झाडूसारखा, ज्याने कानाला हात लावला तो सुपासारखा. तर अल्कोहोलिक सनसचा कार्यक्रम प्रचंड मोठा आहे. माझ्यासारखा येडा म्हणतो 4थी पायरी म्हणजे अल्कोहोलिक सनस, दुसरं कोणी म्हणतो 12 स्टेपिंग म्हणजे अल्कोहोलिक सनस. बरेच लोक म्हणतात धंद्यात उतरतात तसं सर्व्हिसमध्ये उतरा. मी कुठे उतरायचं असतं मला माहीत नाही, पण सगळेजण म्हणतात सर्व्हिसमध्ये उतरा. त्यामुळे सर्व्हिस म्हणजे ए, असं प्रत्येकाचे वेगवेगळं आहे, पण सगळेजण एसाठीच काम करत असतात. त्याच्यामुळे एक 12 स्टेपर करणारा असावा, सतत नवीन ग्रुप त्या एमध्ये. आमचं सतीश नेहमी सांगायचं, ज्या ग्रुपमध्ये गेल्या 5 वर्षात पहिला वाढदिवस झालेला नाही तो ग्रुप आता मरायला टेकलेला आहे. त्याच्यामुळे जिथे नवीन, आमच्या कल्याण ग्रुपमध्ये सगळ्या बाजूनी माणसं येतात, दादर ग्रुपमध्ये माणसं येतात, पण आता त्यातलीच माणसं राहिलेली नाहीत. त्याच्यामुळे मीटिंग लिस्ट मागितली तर 10 रुपये दे म्हणतो. अरे म्हटलं निदान त्याच्यासमोर तरी मागू नको ना, मी तुला देतो ना 10 रुपये तिच्या आईला. 10 रुपये मागतो आधी, मग मीटिंग लिस्ट द्यायला सांगतो. असा गाढवपणा चाललेला आहे. त्याच्यामुळे नवीन सभासद येत राहावेत असं माझा होम ग्रुप असावा. सर्व थरातले लोक असावेत, म्हणजे लो बॉटम, हाय बॉटम नाही, तुम्ही नाही, तुम्ही नाही, हे नाही तर त्यातले, हे सद्ग्रस्त आहेत, मला माहिती आहेत, त्याच्याशिवाय काय प्रश्नच नाही. त्यामुळे सर्व थरातले सभासद ए ग्रुपमध्ये असावं. म्हणजे एखादा जास्त शिकलेला आला तर मग ह्याला पुढे करा, एखादा रॉक बॉटमवाला असला की त्याला पुढे करा. आमच्याकडे संपतला स्टोरी द्यायची, संपतची स्टोरी सांगितली की तो हुक झालाच पाहिजे. संपत आणि विजय होता कॅडबरीचा, त्या दोघांची स्टोरी ऐकली की तो हिट बॉटमवाला अटकलाच पाहिजे, कारण ते अंगावर काटा आणायचे. माझा भाऊ डुंगण घष्ट दारू अड्ड्यावर जायचा आणि त्याला गाडीने उडवला, हायला अंगावर काटा यायचो. आमचं सिप्रियन सांगतो, माझा मेवणा दारू प्यायला सोडायला चल बाबा आला नाही, ट्रेनमधनं पडला, असा गोल गोल फिरला, 2 हात आणि 2 पाय दोन्ही गेले, आणि आता म्हणतो मला मिटिंगमध्ये घेऊन जा. 14 वर्ष झाली अजून जिवंत आहे म्हणतो, मला दारू सोडायची म्हणतो. आता काहीच पिता पण येत नाही, धुता पण येत नाही म्हणतो. अशी अवस्था, अंगावर काटा येतो. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसचे सर्व थरातले सभासद असावेत, जरा विचारपूर्वक वागणारे, गंभीर वागणारे लोक असावेत. म्हणजे ज्यांच्याकडे आपण जाऊन काहीतरी बाबा आता असं अडचण आहे, काय करावं याच्यात सांगा. त्याच्यानंतर समूहामध्ये जरा टॉलरन्स असलेले, काइंडनेस असलेले, अंडरस्टँडिंग असलेली माणसं असावीत, आणि काही त्रास देणारे पण असावेत. आलं लक्षात? कारण त्रास देणारे नसले तर मला BW झाल्यासारखं वाटेल. अरे आपल्या सगळ्यांना BW व्हायचं आहे यार. कोण मायकाला आले ज्याला BW नाही व्हायचं हातवर करावं? कोणी नाही हातवर करणार. सगळ्या ओल्ड टायमरना BW व्हायचं आहे. ते BW काय होत नाही, जॉन डो नक्की होतात. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर कळतं, दुसऱ्या रूढीमध्ये जॉन डोची स्टोरी दिलेली आहे. शेवटी जॉन डोला GPL मारून बाहेर काढावा लागतो. पण आजही तुम्हाला बघितलं तर तुम्ही प्रत्येक ग्रुप, हा ग्रुप अमक्याच्या नावाने, चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तो मागे बसत असेल तर तोच मीटिंग चालवतो. 20 वर्ष झाली डोंबिवलीची मीटिंग बंडूच चालवतो, बाजूला सरकतच नाही. माहीत नाही आता तिथे काय करायला पाहिजे ते ज्याचं त्यांनी ठरवायचं. त्यामुळे माझा स्वतःचे अनुभव माझ्या होम ग्रुपमधले मी सांगायचा प्रयत्न करतो. माझ्या आनंद ग्रुपमध्ये मला कळलं, मी मुंबईमध्ये राहिलेला माणूस नाही, मी मुंबईचा नाही, मी भिवंडीचा आहे. सोसायटीचे 18 वर्ष भिवंडीत काढल्यात, पुढचे 18 वर्ष मुंबईत काढल्यात. मला अमुक ठिकाणी मीटिंग चालते काय कळत नाही, मला पत्ता लागत नाही. मग मी कोणाला फोन करायचो? कल्याणचा श्रीधर आहे, जो 25 वर्ष येत होता आणि 1.5 महिन्यापेक्षा जास्त कधीच सोबर राहिला नाही, पण तो माझा चांगला मित्र होता. त्याला मी फोन करून सांगायचो, तो मला कळेल अशा भाषेत सांगायचं, सेंट्रल रेल्वेच्या अमुक रेल्वे स्टेशनला उतर, उजव्या हाताला उतर, विटीकडे तोंड करून उजव्या, मला हे पूर्व पश्चिम काय पत्ता लागायचा नाही, डोकं चालायचं नाही माझं. त्यामुळे उजव्या हाताला विटीकडे तोंड करून उभा राहा आणि उजव्या हाताला बाहेर जा, तिकडे अमुक असं असेल, तिथे पहिले चहा पी, दूध पी आणि मग तू जा. माझे सगळीकडे अड्डे ठरले आहेत. मी आत्ता येताना पण वडापाव वगैरे छानपैकी खाऊन आलो. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं की मला त्यातून आनंद मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे होम ग्रुपमध्ये आनंद मिळतो, होम ग्रुपमध्ये सेवा करायला लाथा पण खायला लागतात बरं का. माझ्या होम ग्रुपमध्ये दादरमध्ये मला सांगितले, तुझ्या बापाचा ग्रुप आहे का? म्हटलं हो, माझ्या बापाचाच ग्रुप आहे. आपल्या सगळ्यांचा बाप BWच आहे म्हटलं. कारण असं होतं की 5:30 वाजता रविवारी संध्याकाळी इंटरग्रुपची मीटिंग ठेवायची, म्हणून तुमची मीटिंग कॅन्सल करा असं परस्पर त्यांनी अनाऊन्स केलं. म्हटलं तिच्या आईला मी आडवा येतो तुला, मी भिवंडीवाला आहे, साला सोडणार नाही. तो म्हणाला अरे त्याला जाऊ नको, तो खात्यामध्ये आहे. म्हटलं खात्यात असो नाही तर भात्यात असो, मी त्याच्या घरी जाऊन चोपेल त्याला. म्हटलं
त्यांनी सांगितलं तुझ्या बापाचा ग्रुप आहे का? म्हटलं हो माझा ग्रुप. आमचा तुमचा काय ग्रुप कॉन्शियस झालं आहे का? म्हटलं मी कशाला तुला सांगू ग्रुप कॉन्शियस झालं आहे की नाही. तुझी इंटरग्रुपची मीटिंग इथे होणार नाही. माझी मीटिंग कॅन्सल करून तुझी इंटरग्रुपची मीटिंग इथे होणार नाही. हां तू 6:30च्या ऐवजी तू मला सांग 6 वाजता बंद कर, मी करतो इंटरग्रुपची मीटिंग घ्या. त्यावेळेस त्यांनी लय राडा केला माझ्याबरोबर. बघून घेतो तुला अमुक आहे तमुक आहे. बऱ्याच लोकांनी सांगितलं सांभाळून राहा, देईल तू ठेवून 2 तुझ्या. म्हणजे अरे असे लय बघितलेत तिच्या आयला, हवा येऊ दे. मला शिवडीच्या मिटिंगला राजू कर्णिकने सांगितलं तुला उभा कापून टाकील. आयला मी फोन केला सुनीलला. सुनील म्हणाला अरे तो दिसला की ढुंगणाला पाय लावून पळ दुसऱ्या मिटिंगमध्ये. म्हटलं अरे काय माणूस आहे तू? म्हणाले अरे त्यांनी तुझ्या 2 मुस्कडात दिल्या ना, तो एमध्ये बातमी काय पसरणार, श्रीधरला कानफडला, अमक्याने कानफडला अशी बातमी नाही पसरणार. तुला हे चालणार असेल तर तू राहा. आणि त्याने ऑलरेडी तो सायको आहे, त्याने 2-3 लोकांना कानफडलेले आहेत. तर तुला मुका घ्यायचा असेल, त्याची पंगा घ्यायचा असेल, बिंदास घे. त्याच्यामुळे उभा कापून टाकीन वगैरे असे सगळे बरेच लोक झालेले आहेत. त्यामुळे मी काय कोणाला घाबरत नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या माझ्या सध्याच्या होम ग्रुपमध्ये मला सांगितलं इंटरग्रुपची मीटिंग, मी सांगितलं मी आडवा येतो, कोण येतो बघतो मी. बाकीचे सगळे पांगले, कारण तो खात्यातलं होतं. त्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला हे असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. त्याच्यामुळे सुरुवातीला मीच चहा सांगायचो, मीच हे सगळं करायचो. नंतर मग मला कळलं आमचा ठाण्याला नवीन झोन सुरू झाला. मग त्या झोनचा मी ट्रेजरर झालो. मग बँकेमध्ये खातं उघडायचं. मग कोणीतरी सांगितलं की मोठ्या बँकेत जाऊ नका, पांडू बँकेत जा. मग आम्ही कुठली तरी ठाणा कोऑपरेटिव्ह वगैरे शोधून काढली, आमची तिघांची नावं घातली, त्याच्यावरती खातं उघडलं. तोपर्यंत 40-40, 50-50 हजार रुपये घेऊन नवप्रकाशचा चेअरमन ट्रेजरर सांगायचा पैसा सब मेरे पास है, किधर भी नहीं जाने वाला है. अरे म्हणलं टांग तुझी, बँकेत अकाउंट उघडणं टाक ना त्याच्यात. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये बँकेत अकाउंट उघडणे लोकांना पटायचं नाही. आम्ही काय पळून चाललो का? मग खरंच काही लोक पळून गेले, ते बिचारे दारू प्याले त्या पळून गेलेल्या पैशाचे. आणि त्याचं कारण फक्त आम्ही बँकेत अकाउंट न उघडलं होतं. त्यामुळे मी ट्रेजरर झालो, IGR झालो, IGRच्या मिटिंगला जायला लागलो. मग मला कळायला लागलं की आपली बाजूला ठेवायला पाहिजे. आनंद ग्रुपमध्ये आमचा ओल्ड टाईमवर जो असायचा तो मिटिंगला न येणाऱ्या लोकांना वर्षातनं एकदा गोळा करून आणायचा, बाळा फाळा अमुक तमुक. एक दिवस माझ्याबरोबर देवा होता. देवा म्हणाला आपण यांना अक्कल शिकू सर. चालेल म्हटलं. चहा कुठे सांगायचा ह्यांना माहीत नाही, नाश्ता कुठून आणायचा ह्यांना माहीत नाही, शाळेचा शिपाई कोण आहे त्यांना माहीत नाही. पण अनाऊन्स 3 लोकांचे बड्डे 22, 23, 24 काठी टेकन ओल्ड टायमर आले आणि आम्ही सगळे गायब झालो. त्या दिवशीच्या मिटिंगला कोणीच नाही. त्यामुळे चहा कुठे सांगायचा, काय कुठे करायचा काहीच माहीत नाही. बॉम्बाला वाढदिवसाची वाट लागली. म्हटलं आम्हाला न विचारता हुशारी करायला लागलात तर असं करायला लागणार आम्हाला. पण आमच्याकडे एक फतेचंद नावाचा मेंबर होता. त्यांनी त्या एकाने बिर्याणी वाटायला आणली. ती म्हणाले अरे तुझी बिर्याणी गेली तेल लावत, माझी मीटिंग बंद होईल, चल पहिले शाळेच्या बाहेर काढ. आणि आणलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बिर्याणी घेऊन त्याला बाहेर काढायला लावला आणि बाहेर वाटायला लावल्या. या सभासदांकडनं आपण काहीतरी शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये होम ग्रुपमध्ये माझा एक छान अनुभव आहे. मी एकटाच बसलो होतो. गणपती विसर्जनाची मिरवणूक ढॅन चालू होती. आमचे अण्णा नेहमी सांगायचे ग्रुप चालवणं काढणं सोपं आहे, चालवणं कठीण आहे वगैरे वगैरे. मी एकटाच बसून राहिलो. बाजूला मिरवणूक चाललेली होती, आवाज येत होता. आणि 8:15, 8:30 वाजता एक मेंबर आला. म्हटलं चल प्रार्थना म्हणू. प्रार्थना म्हटलं, मी शेअरिंग केली, त्यांनी शेअरिंग केली. 9 वाजता मीटिंग संपली, सगळं झालं. पुढच्या मीटिंगला तो आला आणि तो म्हणाला हा वेडा एकटा बसला होता ना श्रीधर, म्हणून मी दारू नाही प्यालो. म्हटलं हे काय भानगड आहे? तो म्हणाला अरे मी त्याच्यात नाचत होतो, गुलालाने माखलेलो होतो, कोणीतरी बाटली काढली, माझी फाटली आणि नेमकं माझ्या लक्षात आलं अरे इथेच मीटिंग आहे, चल जाऊ आपण. हा जर नसता त्या दिवशी तर मी ते परत बाटलीवाल्याकडे गेलो असतो. त्याच्यामुळे मी एकटा बसल्यामुळे फायदा झालेला आहे. मीटिंगमध्ये किती जण आहेत ते काय फारसं महत्त्वाचं नाही. मीटिंग कशी चालवायची, त्याच्यानंतर सेक्रेटरीने काय करायचं, IGRने काय करायचं, सगळं पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर मला कळलेलं आहे की होम ग्रुप असेल तर मी तिथे मतदान करू शकतो. त्याच्या बिझनेस मीटिंगमध्ये मी तोंड उघडू शकतो. तिथे मी हक्काने रडू शकतो, हक्काने माझे प्रॉब्लेम सांगू शकतो. त्याच्यामुळे ज्यांचा होम ग्रुप आहे त्यांनी देवाचे आभार माना. ज्यांनी नवीन आलेल्यांनी होम ग्रुप केलेला नसेल तर जिथे तुला कम्फर्टेबल वाटतं तो तुझा होम ग्रुप तू करू शकतोस, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर होम ग्रुपचं महत्त्व काय आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्या. आपल्याला एक सुखाचा जीव आनंदाने जिथे बसता येईल ती जागा.
आमच्या भिवंडीच्या ग्रुपमध्ये नाईट विजिल घ्यायचं ठरवलं. नाईट विजिल घ्यायचं ठरवल्यानंतर ज्या दिवशी नाईट विजिल त्या दिवशी सगळे ओल्ड टायमर पळाले जळगावला नाईट विजिलच्या विरोधात. आम्ही नाईट विजिल घेतली, पैसे कमी पडले, लोकांनी स्वतःहून पैसे काढून दिले, अमुक आहे तमुक आहे, नाईट विजिल चांगली झाली. त्याच्यानंतरच्या सगळ्या नाईट विजिलला हेच ओल्ड टायमर आपल्या घरचं हळदी कुंकू असल्यासारखं ते आणि त्यांच्या बायका पुढे पुढे करायला लागले. तुला लक्षात आलं ना? पहिल्यांदा विरोध आणि सगळं व्यवस्थित सेटल झाल्यानंतर मग लालबागचे राजे हे असणार चायला. प्रत्येकाचा स्वभाव आहे, त्याच्यात आपण काही करू शकत नाही. म्हणून मी म्हटलं की होम ग्रुपमध्ये एक कोणीतरी असा चक्रम असावा की ज्याच्यामुळे आपल्याला अक्कल येणार आहे. त्याच्यामुळे ए ग्रुपमध्ये माझे अनेक अनुभव आहेत. भिवंडीच्या होम ग्रुपमध्ये मी पहिल्यांदा आमच्या अण्णाचं सुभाष केचं वाढदिवस असायचं, बिर्याणी असायची. मी म्हटलं मी बिर्याणी न वाटता माझ्या वाढदिवसाला 200 माणसं आणून दाखवतो. वडिलांवर खुन्नस, पण वडिलांना पकडला, MLAला बोलून आणला. त्यांनी सांगितलं सरांच्या पोरांनी आज दारू सोडलेली वगैरे वगैरे. मी पहिलं टोकन घेऊन घरी गेलो माझ्या वाढदिवसाचं. ते 2 दिवस मी टोकन माझ्या टेबलवर ठेवलं. माझा व्यवसाय होता. माझी आई आली दुसऱ्या दिवशी, ते टोकन घेतलं आणि दिलं असं भिरकवून. म्हणजे ते काय राष्ट्रपती पारितोषिक आहे का इथे ठेवलं आहे तिच्या आईले? येड झालं, अक्कल नाही तुला. तुला बघायला पोरी येतात, पोरीचा बाप येतो आणि ते इथे बघितल्यावर ते टोकन इकडे मागे करून बघणार ना, 1 डे ॲट ए टाईम, हे काय आहे ते काय आहे. म्हणजे त्या प्रश्नांची उत्तर आम्ही द्यायची. आम्ही झाकायचा प्रयत्न करतो आणि तू उघडी करून दाखवतोस. ठेव तुझं, फेकून देते मीटिंगचं टोकन. तर अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये अनेकदा रिझेंटमेंट असतात. नवीन ग्रुप सुरू होण्यासाठी BW सांगतो रिझेंटमेंट आणि कॉफी पॉट. कॉफी पॉट का? तर आपल्याकडे कॉफी बनवायची पद्धत नाही. आता मी 4 ठिकाणी जाऊन आलेलो असल्यामुळे मी अनुभवातून सांगतो की त्यांच्याकडे मीटिंगच्या आधी अर्धा तास त्या खोलीमध्ये चहा, कॉफी, बिस्किटं, त्याच्यानंतर वेगवेगळं काय त्याला म्हणतात, आणखी अनेक प्रकारची बिस्किटं वगैरे असतात, कुकीज, हे सगळं ठेवलेलं असतं. सगळेजण एकमेकांना मिठ्या मारतात, गप्पा मारतात आणि अर्ध्या बायका असतात. 50% AA मेंबर आहेत बायका. मी तिथे मी शेअर केलं, म्हटलं आमच्याकडे एखादी बाई औषधाला असते, ती पण 3-4 वर्ष पुरते, नंतर ती बंद झाली की दुसरी येते. माझ्या लहानपणी कळव्याची एक कोणतरी कृष्णम्मा का नावाची कोणतरी एक बाई होती. ती फक्त ॲलॉनॉन लेडी ॲलॉनॉन होती, लेडी A मेंबर होती. नाहीतर A मेंबर फार कमी. तिकडे अर्ध्या बायका असायच्या आणि मीटिंग छानपैकी चालायची. आणि तिथे कॉफी पॉट म्हणजे ते उकळत ठेवलेलं असायचं, घमेली भरून, म्हणजे मोठमोठाले त्यांचे मग असतात ते भरून लोक कॉफी पितात तिथे. आणि मीटिंग संपल्यानंतर ज्याची ड्युटी लावलेली असेल तो जाऊन ते सगळे स्वच्छता वगैरे करतो आणि मग ते बंद केलं जातं. आपल्याकडे आपण चहा सांगतो, त्यामुळे रिझेंटमेंट एवढी पुरेशी आहे आपल्याकडे नवीन ग्रुप चालू करायला. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसचा होम ग्रुप नवीन चालू करायचा असेल, मी पण नवीन मीटिंग चालू केली, पण ओल्ड टायमरने बघितलं की ती बंद पडेल, त्याच्यामुळे ती बंद पडली. तर त्याला काही इलाज नव्हता. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारचे मेंबर अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये भेटतील आणि त्या सगळ्यांशी तुम्हाला समरूप व्हायचं असेल तर तुम्हाला होम ग्रुप असायला पाहिजे. जिथे हक्काने, आत्ता मी परवा कुठेतरी सायनला गेलो होतो, त्या A मेंबरनी पेढे वाटले. म्हणलं कशाचे पेढे? तो म्हणाला मला प्रमोशन मिळालं, मी घरी जायच्या आधी माझ्या होम ग्रुपच्या मीटिंगला आलो आणि सगळ्यांना पेढे वाटले. आज मैं खुश हूँ अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर. नाही तर तुम्हाला मला कोण कुत्रं विचारतं राहावं? घरात बायको विचारत नाही, ऑफिसमध्ये साहेब विचारत नाही, पोराबाळांना कळलेलं असतं आपला बाप येडा आहे म्हणून. त्यामुळे काय महत्त्वाचं विचारत असेल तर ते आईला विचारतात, बापाला विचारत नाही. बापाचा आदर करतात, बापावर प्रेम करतात, पण बापाला कन्सल्ट नाही करत. कन्सल्ट करायचं असेल तर ते आईला कळतं, बरोबर आहे. आणि त्याच्यात चुकीचं काही नाही आहे. आम्ही गाढव आहोत हे आम्हाला माहिती आहे, त्यांना लवकर कळलं, आम्हाला उशिरा कळलं. त्यामुळे पोरांना लवकर कळतं आपला बाप येडा येते त्याच्यामुळे. त्यामुळे खुजली करायची हौस असते आम्हाला, कारण आम्ही घरात करतो, ऑफिसमध्ये करतो. Aमध्ये तर हक्काचीच जागा आहे, त्याच्यामुळे Aमध्ये खुजल्या करणे आमचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखाच आम्ही करतो. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर माझ्या होम ग्रुपची तुझा पुढचा तयार आहे का माणूस? हां, बस मग मी आवर्त घेऊ ना आता, काय हरकत नाही. त्याच्यामुळे होम ग्रुप या विषयावर माझे अनुभव मी सांगितले. सध्या मी काय करतो तो मी ठिकठिकाणी जाऊन वर्कशॉप घेतो. 1 दिवसाचा असेल तर 1ली, 4थी, 9वी बाहेरी, पण हल्ली सगळेजण 2 दिवसातच वर्कशॉप सांगतात. 82वा वर्कशॉप 83वा वर्कशॉप आता धुळ्याला आहे 4 ऑक्टोबर 5 ऑक्टोबरला, 24 ऑक्टोबर 25 ऑक्टोबरला पंढरपूरला आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर करा. ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो, यूट्यूबवरती चॅनल आहे, यूट्यूबवरती जा आणि इंग्रजीमध्ये AA स्पेस आणि शेअरिंग 2च शब्द टाका, AA आणि शेअरिंग. पुढे श्रीधर, बंबई आणि मुंबई. मुंबई म्हणजे मराठी,
त्याच्यावरती किती लोकांनी यूट्यूब चॅनल माहिती आहे, माझं आहे ते फार कमी लोकांना माहिती आहे. उरलेल्या लोकांनी ज्यांना माहिती आहे त्यांनी बाकीच्यांना नंतर दाखवा. आलं लक्षात? 150 ऑडिओ मराठी आहेत आणि 50 ऑडिओ हिंदी आहेत. त्यामुळे मला कोण कोण विचारतात, सांगतात झोप येत नसली की आम्ही तुझी ऑडिओ ऐकतो. म्हटलं काही हरकत नाही, तिच्या आईला झोपेच्या गोळ्या खाण्यापेक्षा ऑडिओ ऐकलेली बरी ना रे बाबा, काय प्रॉब्लेम आहे. पुस्तक घेऊन ठेव उशाशी, नुसतं उशाशी ठेवलं तरी सोबरायटी मिळते असं पण सांगणारे लोक आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं अरे दारू पिण्यापेक्षा बाटली ठेवण्यापेक्षा पुस्तक ठेवलं काय वाईट. तो म्हणतो मी सोबर जाणे पुस्तक उशाशी ठेवलं. आमचा नितीन राणीबागचा आहे, तो कायम काकोडीला बिग बुक घेऊन फिरतो. म्हणजे आईला तुझ्या सायकेट्रीच्या गोळ्या का झाल्या. म्हटलं मी पुस्तक कसलं घेऊन फिरतो. तो रे तू ग बस, मी आज सोबर आहे, एवढी वर्ष सोबर आहे, तू काय मला ठिंगणी सांगतो त्या आईला सायकेट्रीच्या गोळ्या खा म्हणून. सायकेट्रिस्टच्या गोळ्याच्या ऐवजी तो काकोडीला पुस्तक मारतो आणि तो सोबर आहे. तर त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मी सध्या काय करतो आहे, मी रिटायर झालेलो आहे पण मी LLMमध्ये शिकवतो. 3 महिन्यातनं आठवड्यातनं एकदा दोनदा वेगवेगळ्या ठिकाणी जातो. बायको पोरगी बॉम्बा मारत असतात, बाबा एकाच ठिकाणी जा, कुठे तंगडं मोडला ॲक्सिडेंट झाला तर कुठे गेला आहे, आम्हाला तुझं टाईमटेबल बघायला लागतं, आज कुठे गेला आहे, उद्या कुठे जाणार. पण मी काय ऐकत नाही, न ऐकणाराच प्राणी आहे मी, अजूनही कोणाचं ऐकत नाही. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने सुप्रीम कोर्ट कोण आहे, माझा स्पॉन्सर आणि माझी होमिओपॅथी डॉक्टरीनबाई. माझी बायको आणि पोरगी हा ऐकत नसेल. आत्ता मी व्हिडिओ टाकला होता, माझ्या मुलीचं रजिस्टर्ड लग्न नावाचा व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ बघितल्यावर बायको म्हणाले की ह्याच्यात आमची प्रायव्हसीची वाट लागलेली आहे, त्यामुळे हा डाउनलोड करून टाक, डिलीट करून टाक. मी म्हटलं अजिबात करणार नाही. स्पॉन्सरला पण टाकला नॉमिनल मेसेज, तो म्हणाला हा राहू दे. मग तिकडनं परदेशातनं परत आल्यावर बायको आणि पोरींनी त्याला धरला. त्याला मी सांगून ठेवलं होतं आता येणार आहेत दोघीजणी, तुला धरतील ना, असू दे काय हरकत नाही. आणि त्याने एक मेसेज टाकला, मला त्यांचं म्हणणं पटलं, त्यांची प्रायव्हसी आपण पाळली पाहिजे, तो व्हिडिओ डिलीट कर. मी त्या क्षणी डिलीट केला. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर, स्पॉन्सरची ऑर्डर ताबडतोब ऐकायची. मी नाचत नाचत पुण्याला ब्लॉग घेणार होतो, काहीतरी परांजपेंची स्कीम आहे, कधी म्हाताऱ्या लोकांना तिथे ठेवतात बिवतात. आणि मी त्या ह्याला विचारलं माझ्या स्पॉन्सरला, नवीन स्पॉन्सरला. तो म्हणाला श्रीधर सगळेजणं चांगली मेडिकल सर्व्हिस पाहिजे म्हणून मुंबईत येतो, तू गाढव आहेस का, मुंबई सोडून पुण्यात चालला. लगेच आपला प्लॅन ड्रॉप. M.Pharm करायला जायचं होतं, 2 वर्ष नोकरी बंद, बायकोचे दागिने विकायचे, सगळं फायनल झालं. अनिल डीनकडे गेलो. गुरुजी म्हणाले मला त्यातलं कळत नाही, चल आपण अनिलकडे जाऊ. अनिल डी म्हणाले तू 46व्या वर्षी M.Pharm करून येणार आणि माझ्याकडे समोर जर का इंटरव्ह्यूला एक 26 वर्षाचा पोरगा आणि एक 46 वर्षाचा, मी कोणाला घेईन. मला अर्थातच 26 वर्षाचा घेईन. मग कायला M.Pharm करतोस, गपचूप आहे ते चालू राहू दे. लगेच दुसऱ्या दिवशी नाद सोडला. त्यामुळे आपल्याला एक कळलेलं आहे, होम ग्रुपमध्ये आल्यानंतर चित्रविचित्र प्रकारची माणसं असतात. ते माझ्या घरी येऊन सांगायचे तुमचा पोरगा येडा झाला आहे, ते म्हाताऱ्याचा ऐकतो, आम्ही सांगतो आमचं ऐकत नाही वगैरे, सगळे प्रयोग झालेले आहेत. त्यामुळे होम ग्रुपचे अनेक फायदे आहेत, जे काही तोटे आहेत ते सहन करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक सभासदाचा होम ग्रुप असला पाहिजे, त्याच्यामुळे खूप फायदा होतो. ज्यांनी अजून होम ग्रुप घेतला नसेल त्यांनी घराजवळचा, जिथं आपल्याला बरं वाटतं, घराजवळचा नसला तरी हरकत नाही, ऑफिसमधनं सुटल्यावर जिथे मिटिंगला जातात तो होम ग्रुप करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि मदर ग्रुप म्हणजे जिथे सुरुवातीला सोबरायटी मिळाली, माझा मदर ग्रुप भिवंडी ग्रुप आहे आणि बाकी सगळे असंख्य ए ग्रुप सगळे आपलेच आहेत. मला गुरुजींनी सांगितलं होतं, तेव्हा मला सांगितलं होतं कोणीतरी रिवायवरला जात जाऊ नको, अमुक आहे तमुक आहे. गुरुजी म्हणे फटके देईन, अजिबात ऐकायचं नाही, प्रत्येक ठिकाणी जायचं. माझा एक स्पॉन्सर होता ठाण्यातला, त्यांनी सांगितलं तुम्हाला रिवायवरमध्ये शेअरिंग देणार नाहीत. मी म्हटलं लगेच दुसऱ्या दिवशी मिटिंगला गेलो, मला शेअरिंग मिळालं. म्हटलं बघ साल्या मिळालं की नाही शेअरिंग. च्या आयला म्हणजे तुमच्याबरोबर ते ग्रुपमध्ये होते ना गँग, तुमची मुसाफिर गँग, त्यातल्या कोणालाच देत नाही. म्हटलं मी मुसाफिर गँगमध्ये असलो तरी मी वेगळा आहे, मला शेअरिंग मिळणार. म्हटलं मी फाटक्या तोंडात आहे पण जे काय आहे ते समोर सांगणार आहे, मागे भानगड नाही. तुझ्या मागे मी आणू फिरतो सोडतो माणसं, ही भानगड नाही. मी ग्रुपिझम कधी केलं नाही, मला ते जमलंही नाही, कामाच्या ठिकाणी पण जमलं नाही. तर माझ्या होम ग्रुपमध्ये मी आपला एकला चलो रे चालू असतं, ऐकलं. आता मी नवीन स्पॉन्सी घेत नाही, मी सगळ्यांना आहे त्यांना पण सगळ्यांना सोडून दिलेलं आहे. म्हटलं बाबा तुमचं तुम्ही बघा, फक्त मला काय विचारायचं असेल तर विचारा, डावीकडे जाऊ का उजवीकडे जाऊ, मला अक्कल असेल अनुभव असेल तर मी सांगतो. त्याला पुढे हे पण सांगतो, याचं पुढं काय झालं ते मला सांगायला यायचं नाही. यू आर नॉट, इट इज नॉट बाइंडिंग ऑन यू. त्यामुळे तू बांधील नाही आहेस की मला त्याचं काय झालं सांगायला. मी सांगितलं मोकळा झालो. मी पण विसरून जातो, तो पण विसरून जातो, कधीतरी भेटला तर सांगतो, नाही भेटला तरी सांगतो. त्याच्यामुळे आपल्याला बांधील की नाही
स्पॉन्सर म्हटला की बांधिलकी असते, त्याचं सगळी धुणी भांडी आपल्याला जबाबदारी असते. तो प्याला तर साला आपल्याला लोक बोलणार आहेत, तुम्ही काय करता तिच्या आईला. पण अनिल डीनचे कितीतरी स्पॉन्सरनी ज्या आईला लई लफडी केलेली आहेत, त्याच्यामुळे तो विषय एकदा वेगळा आहे. पाहुण्याच्या गाठीने साप मारायचं सांगितलं, मला पण जरा टेम्पटेशन येतं, तर तो विषय आपण सोडून देऊया. आजची तारीख आहे 21 सप्टेंबर 2025. आजचा विषय होता द होम ग्रुप, माझा होम ग्रुप. या विषयावरती एक रेपोइनमधल्या काही संदर्भ मी घेतले आणि त्याच्यावरनं मी माझे अनुभव सांगायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा 5व्या वर्धापन दिनानिमित्त परमेश्वराकडे प्रार्थना. मला सुपारी देणारे सगळ्या लोकांचा आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी आहे. ही ऑडिओ जी आहे ती मी अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती नंतर दुसऱ्याला पाठवता येईल. जे लोकांनी ऐकतात त्यांनी कमीत कमी सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा नवीन लोकांकडे. ह्याच्यातनं मला पैसे मिळणार नाही, तर काही काळजी करू नका. पैसे मिळायला लाखभर लोक लागतात, त्याचे काय व्हायला. आपले जाटू 350, 300, 350 आहेत, त्याच्यामुळे काय पैसे विषय मिळणार नाही आहेत, त्यामुळे काळजी करू नका. माझी लाल करून काय करू मी ऑलरेडी स्टार स्पीकर आहे, मला माहिती आहे. मला 4 लोक सलाम करतात तेही मला माहिती आहे. तर आता तुमचे सलाम दुवा घेऊन माझ्या ज्याने काही फरक पडणार नाही आहे. ही संदर्भासाठीची लायब्ररी म्हणून मी ते चॅनल उघडते. पण का उघडलं त्याच्याकडचं कारण सांगतो. मला सारखे सांगायचे तुझं ते शेअरिंग पाठव, तुझं ते शेअरिंग पाठव. मग ते हे 40 मिनटाचे शेअरिंग ते हे करा, त्याची काय क्वालिटी कमी करा, मग ते पाठवा, मग त्याचा नंबर स्टोअर करा. झंगाटामध्ये मग मी याला पावलीनला बसलो होतो. प्रमोद नावाचा मेंबर होता बाजूला. तो म्हणाला, ओ काका तुम्हाला आयडिया सांगतो, चॅनल चालू करा. मी घरी आल्यावर बायकोला म्हटलं चॅनल माझं पण आहे म्हणाले, मी तुला सांगते काय करायचं ते. लगेच फटाफट चॅनल चालू. दुसऱ्या दिवसापासून मेलेल्या लोकांच्या टाकल्या, जिवंत होते त्यांच्या परवानगी घेतल्या, त्यांच्यावर टाकल्या 10 लोकांच्या व्यवस्थित. नवीन सभासदासाठी सगळे संदर्भ तिथे मी ठेवलेले आहेत. आज मी आहे, उद्या नाही आहे. त्याच्याकरता मी माझ्या चॅनलचा नॉमिनी पण केलेले आहेत. त्यांच्याकडे माझा ईमेल ID दिलेला आहे, अल्टरनेट ईमेल IDचा पासवर्ड तो पण दिलेला आहे. उद्या गचकलो तर त्यांना सांगितलं हे चालू ठेवा, तुमचे तुम्ही टाका, काही प्रॉब्लेम नाही, हे चालू राहू दे. त्याचं नाव बदललं तरीसुद्धा चालेल. हे सगळं केल्यामुळे मी आनंदी आहे. प्रॉब्लेम्स मला आहेत. बायको लाथा घालते, पोरगी लाथा घालते, साहेब लाथा घालतो, त्या सगळ्या लाथ्या मेंबर लाथा घालतात. या सगळ्या सहन करायची ताकद मला माझ्या कम्फर्ट झोनमध्ये येते. आणि माझा कम्फर्ट झोन आहे माझा होम ग्रुप. त्या होम ग्रुपमध्ये मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आनंदी असतो. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. ओव्हर.